धड धड काळीत हे आज ग लागल फिरती सयाड खुळा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा म्हणतो आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल ते इथे कनेक्ट करायचं। त्यानंतर बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो, आपल्या ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड केल्यानंतर आता आपल्या जिथे काय करायचं, सर्वात आधी आपल्याला त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्याला 20 सेकंदापर्यंत इथं आणायची। त्यानंतर त्याच्या आपल्या सुरुवातीला येऊन जायचं, परत ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर याचा सर्वात आधी आपल्याला ॲडिओ जो असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय याचा बिटनुसार आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्या इथं बिट 2 वरती जिथं काय करायचं मित्रांनो इथं येऊन जायचं। तर बिट 2 वरती आल्यानंतर इथे इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत आता आपल्याला जिथं काय यायचं बिट 4 वरती इथं जिथे येऊन जायचं, परत इथे स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं। परत आपल्या जिथे बिट 6 वरती येऊन आपल्या इथं जिथे काय करायचं मित्रांनो इथं स्प्लिट करायचं। परत बिट 7 वरती येऊन आपल्या इथं जिथे काय करायचं मित्रांनो स्प्लिट करायचं। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस असतील ते इथं आपल्याला इथं स्प्लिट जे करून घ्यायचे। तर तुम्ही आता बिटनुसार इथे इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या। आता स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो काही इमेजचा आपला एक्स्ट्रा भाग असेल तो इथं डिलीट करून टाका आणि त्याचसोबत आपण जो इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो सुद्धा इथं डिलीट करून टाका। आता त्यानंतर आपल्याला इथं काही इमेजेसला ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपल्याला जिथे काय करायचं, आता आपल्याला इमेजेसला जे ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते द्यायचे तर सर्वात आधी आपल्याला आता इथं ॲनिमेशन द्यायचं। तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं। तर इथं सुरुवातीच्या आपल्या इमेजला इथं कोणत्या प्रकारचं ॲनिमेशन नाही आहे, तो सुरुवातीचा एक इमेज सोडून नंतरच्या आपल्या सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज आणि डिसॉर्ट द्यायचा। परत नंतरच्या जे आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं। परत कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला बघा एक अशा प्रकारे डिस्टॉर्ट आणि स्टेज हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर तो इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो येऊन इथं आपल्याला डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो येऊन इथं आता स्लाइड आणि वेव्ह हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आता आपल्याला परत नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो येऊन जायचं, परत पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या जे आपल्या इमेजवरती येऊन जायचे आणि परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो येऊन इथं येऊन पेंडुलम 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये यायचं, परत ट्रायसेक्ट 2 द्यायचं आहे आणि आता आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये यायचं आहे। परत आपल्याला इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती यायचं आहे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपण ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं आता आपल्याला वेव्ह अँड स्लाइड द्यायचं आहे। परत नंतरच्या जिथं आता आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा, तर आता आपल्या इथं जेवढे काही इमेज होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिले। तर त्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं, परत 2 इमेजच्या मध्ये अशा प्रकारचा एक व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या लाईट इफेक्टमध्ये यायचं, तिथे एक आपल्या ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो इथे द्यायचा। तर तो आहे मित्रांनो क्लिअर सेकंड आणि त्यानंतर टाइमलाईन जी असेल खाली ती बघा मित्रांनो ती आपल्या 0.2 सेकंड ठेवायची। त्यानंतर राईटवरती क्लिक करून सॉरी मित्रांनो त्या राईटच्या आधी अप्लाय टू ऑल करायचे, त्यानंतर इथं राईटवरती क्लिक करायचं। म्हणजे इथं जेवढे काही बॉक्स असतील व्हाईट कलरचे त्या सर्व बॉक्समध्ये हा ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो इथं लागून जाईल। आणि आता मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे इथं काय करायचं, आता आपल्याला काही इथं इफेक्ट जे असेल ते इथं द्यायचे। तर देण्यासाठी आपल्याला परत सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे, परत आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे, परत रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे। रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला रोलिंग फिल्म द्यायचं आहे
आणि इथं राईटवरती क्लिक करायचं. परत त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत सुरुवातीला येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन आपला डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला इथं येऊन जायचं. ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आल्यानंतरच आपल्याला तो जो इफेक्ट असेल तो इथं भेटेल. तो आहे मित्रांनो बघा हॉरिझॉन्टल ओपन. तर हा इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर त्याचे ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं डव्ज अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर त्यानंतर प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत जे ते बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन यायचं आहे. परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला एक अशा प्रकारचा ग्लोविंग डबल्स हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे याची 2 इमेजपुरती करून घ्या. आणि आता आपल्याला परत शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं की इथं बघा भेटेल बघा रिवाइंड पिटल्स अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे येतं त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं इफेक्ट जे ते दिले आहेत. तर आता आपल्या इथं जे ते एक इमोजी आपल्याला ॲड करायचा तर तो करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये जायचं. ॲड ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला काय अर्थ एक तुम्हाला अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तो आपल्या फोटोजमध्ये भेटेल. त्यामध्ये येऊन तो इमोजी इथं ॲड करून घ्या आणि त्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथं इथं करून घ्या. त्यानंतर त्याची जी लेअर असेल ती आपल्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं आणायची. तर अशा प्रकारे जो मित्रांनो आपला जो आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी इथं आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे त्याचे त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.